श्री स्वामी समर्थ. तर आज सोमवार होता, तर ॲब्रो बघू शकता म्हणजे किती वाढलेले होते आणि केस वगैरे मी धुतले होते. तर पातळ पण भरपूर झालेले म्हणजे केस पण भरपूर गळत होते. माझं आवरल्यानंतर परी पण जवळ आली. मम्मी मला पण आवरून पाठवून दे ना, खेळायला जातो म्हणून. तर तिला छान असं आवरून घेतलं आणि केस कटिंग करायचे होते, पण आता ती मला इतकं वाटलं नव्हतं की तिची रील्स मी अशी सहजासहजी बनवली होती. त्याने इंस्टावर इतकी फेमस झाली की 80,000च्या पुढे व्ह्यूज आलेत तिला आणि आता पुढे किती होतील अजून माहिती नाही. तर खरंच मला अभिमानच वाटतो हिचा. तर त्यानंतर बघू शकता हिचे केस कुरळे किती होते आणि आता काय करावं तेच समजत नव्हतं, कटिंग करावं की ठेवावं तेच. तर असू दे म्हटलं आणि त्यानंतर मी बाल्कनीमध्ये कपडे वगैरे सुकत टाकायला गेली होती. बघू शकता इथं समोरच आहे बाल्कनी छोटीशी. तर गरमीमुळे इथं सुकून येतात आमचे आता कपडे आणि बाकी राहिली होती आता पूजा. आता पूजा वगैरे अशी करून घेतली मी, ते विभूती वगैरे लावून घेतली. आणि परवा दिवशी खरंच सॉरी ताई, कधी कधी व्हिडिओ काढायला विसरून जाते मुलांच्या दगदगेमध्ये, कारण त्यांना जेवण वगैरे टायमात दिलं तरच मुलं शांत बसतात त्यामुळं. तर आज बनवला होता मी, पूजा त्यांची आठवण आली परत मला. तर त्यानंतर मला झोप पण येत होती कारण रात्रीचं गरमीमुळे झोपच लागत नाही. तर हा होता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, तर मंगळवारचा होता. तर मी भाजी आणायला गेली होती आणि मुलांना पण थोडंसं यावेळेला फिरून आणायचं म्हणून खाली गेली होती मी घेऊन. तर इथं बघू शकता आंबेडकर जयंती साजरी केली जात होती. तर इथं आम्ही थोडा वेळ थांबून बघितलं, मुलांना पण थोडं छान वाटलं आणि त्यानंतर मी परत भाजी आणायला वगैरे गेली होती. तर भाजीला पण एवढे काही जास्त बसलेच नव्हतं कोण, कारण सुट्ट्याच होत्या भरपूर. तर थोडीशी जेवढी होती तेवढी भाजी घेतली आणि परत आम्ही घरी निघालो होतो. तर मुलग्याला माझ्या डान्स करायचं होतं आणि त्यानंतर म्हटलं असू दे आता नेक्स्ट टाईम बघू आणि केव्हा तर, कारण मला घरी जाऊन स्वयंपाक पण बनवायचा होता. तर बाय बाय फ्रेंड्स.